विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था या पेपरचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची या घटकाची चर्चा, त्यामध्ये अर्थव्यवस्थेचे निरनिराळे प्रकार आपण मागच्या काही लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये पाहिले. त्या अनेक प्रकारापैकी आज आपण क्लोज्ड इकॉनॉमी अँड ओपन इकॉनॉमी म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. या प्रकारांचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासाची काही उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. खुली अर्थव्यवस्थेचा अर्थ व संकल्पना अभ्यासणे, बंदिस्त अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि संकल्पना अभ्यासणे आणि खुल्या व बंदिस्त अर्थव्यवस्थेतील फरक अभ्यासणे. दोन्ही अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्ये काय आहेत याची आपण जर या ठिकाणी चर्चा केली तर आपल्याला खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता एका अर्थाने ओपन अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था असंही या ठिकाणी आपल्याला एका वेगळ्या अर्थाने या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आणि म्हणून आता या दोन्ही अर्थव्यवस्थापैकी आपण ओपन इकॉनॉमी म्हणजे काय, खुली किंवा अनिर्बंध अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेवर कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत, ज्या अर्थव्यवस्थेचं कार्य पूर्णपणे बाजार यंत्रणेमार्फत चालतं, किंमत यंत्रणेमार्फत चालतं, कुठलीही नियंत्रणं ज्या अर्थव्यवस्थेमध्ये नाहीत, सरकारचा हस्तक्षेप या अर्थव्यवस्थेमध्ये नाही, अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला खुली अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं, ओपन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. म्हणजे भांडवलशाही, शुद्ध भांडवलशाही ही खुली अर्थव्यवस्था होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आता या अर्थव्यवस्थेविषयी काही मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया की या शासनाने आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये हे या अर्थव्यवस्थेत अपेक्षित आहे. कोणतेही निर्बंध सरकारने अर्थव्यवस्थेवर लादू नयेत, कोणताही प्रकारचा हस्तक्षेप करू नये असं अपेक्षित आहे ओपन इकॉनॉमीमध्ये. म्हणून इंग्रजीमध्ये याला लेजेस फेअर पॉलिसी असं या ठिकाणी म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये या कल्पनेचा निर्देश लेजेस फेअर पॉलिसी या नावाने केला जातो. म्हणजे निरहस्तक्षेप नीती, निरहस्तक्षेपाची अर्थव्यवस्था, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असं ओपन इकॉनॉमिक किंवा खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी म्हणता येतं. ही फ्रेंच संकल्पना आहे. या संकल्पनेचा अर्थ काय होतो? लेजेस फेअर या संकल्पनेचा अर्थ असा आहे, चालू आहे तसे चालू द्या. म्हणजे त्यात सरकारने कुठल्याही प्रकारचा ढवळाढवळ करू नये, हस्तक्षेप करू नये, जसं चालू आहे तसं चालू द्यावे अशा प्रकारचा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. कारण फ्रान्समध्ये ज्या वेळेला या ठिकाणी लुई राजघराण्याची सत्ता होती त्यावेळेला या ठिकाणी त्या काळामध्ये डॉक्टर क्वेने आणि लुई राजा याच्यामध्ये एक संवाद झालेला होता की कारण डॉक्टर क्वेने हा निसर्गवादीचं समर्थन करणारा, व्यापारवादाला विरोध करणारा अर्थशास्त्रज्ञ आणि मग डॉक्टर क्वेने यांनी या लुई राजघराण्याच्या उधळपट्टी कारभाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी लिखाण करायला सुरुवात केली, जनतेचं प्रबोधन करायला सुरुवात केली. मग त्यामधून त्या दोघांमध्ये जेव्हा संवाद झाला त्यावेळेस राजाने डॉक्टर क्वेनेला असं विचारलं होतं की तुला जर समजा राजा केलं तर तू काय करशील? तर डॉक्टर क्वेनेने असं उत्तर दिलं होतं की मी काही करणार नाही. अरे मग हे राज्य कोण चालवणार? हे राज्य आपोआप चालेल, त्याला काहीही करायची गरज पडणार नाही. म्हणजे बाजार यंत्रणेमार्फत हे राज्य चालेल, एका अदृश्य हातामार्फत हे राज्य चालेल
अशा प्रकारचा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. म्हणजे चालू आहे ते तसेच चालू द्या, त्यात ढवळाढवळ करू नका. म्हणून लेजिस फेअर पॉलिसी म्हणजे सरकारी हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असा याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी 15व्या-16व्या शतकात अर्थशास्त्रीय विचारसरणीत व्यापारवादाचा प्रभाव होता. व्यापारवादी विचारसरणीचं ध्येय एक होतं की देशाला आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली बनवणे आणि आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली बनवण्यासाठी मग अधिकाधिक वस्तूंची निर्मिती करणे, वस्तूंची निर्यात करणे, त्यामधून मौल्यवान धातूंचा संचय करणे, सोने, चांदी, संपत्ती हे मौल्यवान धातू या ठिकाणी मिळवणे आणि ती जर प्रत्येक देशाकडे जर अधिकाधिक असेल तर तो देश समर्थ बनतो, सामर्थ्यशाली बनतो. म्हणून या ठिकाणी व्यापारवादाच्या काळामध्ये 15व्या, 16व्या, 17व्या शतकामध्ये ही जी व्यापारवादी विचारसरणीचा प्रभाव संपूर्ण जगावर होता, त्या व्यापारवादी विचारसरणीच्या प्रभावामुळं या ठिकाणी प्रत्येक देशाला आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी मौल्यवान धातूचा संचय करणं गरजेचं. मौल्यवान धातूचा संचय करायचा असेल तर व्यापार वाढवावा लागेल. त्यातून व्यापारवादाची निर्मिती झाली होती. परंतु याचा अतिरेक असा झाला की या ठिकाणी साम्राज्याचा विस्तार होऊ लागला, देशादेशामध्ये युद्ध होऊ लागले, युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ लागली, एक देश दुसऱ्या देशाची पिळवणूक करू लागला, देशातल्या लोकांच्या गरजांकडे, देशातल्या लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं, अधिकाधिक संपत्ती, सोनं मिळवण्याच्या हव्यासापोटी या ठिकाणी देशहिताकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि म्हणून मग फ्रान्समधल्या या व्यापारवादी विचारसरणीला, या लुई राजघराण्याच्या कारभाराला जनता कंटाळली आणि व्यापारवादाविरुद्ध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कारण व्यापारवाद्यांनी अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केलेला होता. अनियंत्रित राजेशाही ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, अशा राजाला कुठल्याही प्रकारचे आदेश त्या व्यापार वाढवण्यासाठी देता येऊ शकतात आणि म्हणून अनियंत्रित राजेशाही आणि त्यातून होणारी लोकांची पिळवणूक, त्यामधून या व्यापारवादाविरुद्ध प्रतिक्रिया निर्माण झालेली होती. त्याच्यानंतर मग निसर्गवाद आला. पण या व्यापारवादामध्ये ही अशा प्रकारची खुली इकॉनॉमी होती किंवा अनिर्बंध अर्थव्यवस्था या व्यापारवादी विचारसरणीमध्ये होती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अनिर्बंध अर्थव्यवस्थेचा आपण या ठिकाणी इतिहास तपासून पाहत आहोत किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण तपासून पाहत आहोत. या विचारसरणीची प्रतिक्रिया अनिर्बंध अर्थव्यवस्था ही फ्रान्समध्ये या ठिकाणी ही उदयास आली आणि त्या विचारसरणीची प्रतिक्रिया म्हणून ॲडम स्मिथने असं सांगितलं की इंग्लंडमध्ये मग ॲडम स्मिथनं जेव्हा राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला त्यावेळेस ॲडम स्मिथनं सरकारने कमीत कमी हस्तक्षेप ठेवावा अशा प्रकारची भूमिका मांडली. फक्त काही आवश्यक त्या गोष्टीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा, इतर गोष्टीमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. म्हणजे व्यापारवादानंतर जो निसर्गवाद आला त्या निसर्गवादामध्ये सुद्धा या ठिकाणी जरी खुली व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य जरी असलं तरी पण या ठिकाणी किंवा निसर्ग नियमावर आधारलेली अशा प्रकारची रचना निर्माण करा असं जरी अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलेलं असलं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी सरकारने करू नये किंवा राजाने करू नये असं निसर्गवाद्यांचं जे म्हणणं होतं, त्यामध्ये मग या ठिकाणी खुली अर्थव्यवस्थाचं समर्थन पुढच्या काळामध्ये निर्माण झालं. व्यापारवादामध्ये सुद्धा या ठिकाणी खुली अर्थव्यवस्था होती, कारण आयात निर्यात होत होती, वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जायची, त्यामधून मग सोने चांदी मिळवायची. परंतु त्यामध्ये मग सरकारी नियंत्रण अशा पद्धतीचं होतं की अधिकाधिक व्यापार वाढवण्यासाठी सरकार नियंत्रण, म्हणजे राजाला अधिकार दिले गेले होते. अनियंत्रित राजेशाहीचा स्वीकार केला गेलेला होता. व्यापाराच्या पातळीवर व्यापारवाद्यांनी सांगितलं होतं की अधिकाधिक निर्यात करा, आयात कमीत कमी ठेवा, बंधनं घाला. म्हणजे एका अर्थानं त्या ठिकाणी बंधनं होती, म्हणजे पूर्णपणे ती खुली अर्थव्यवस्था नव्हती. परंतु या अर्थव्यवस्थेचे काही दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे या ठिकाणी मग या व्यापारवादी विचारसरणीच्या विरोधात प्रतिक्रिया निर्माण झाली आणि प्रतिक्रियामधून मग अनिर्बंध अर्थव्यवस्था जी पुढे आली आणि फ्रान्समध्ये उदयास आली. ॲडम स्मिथनंही त्याचं समर्थन केलं वेल्थ ऑफ नेशनमध्ये आणि मग अशा पद्धतीनं या व्यापारवादाच्या विरोधामधून अशा प्रकारची ही ओपन इकॉनॉमी पुढे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. स्मिथच्या या सिद्धांताचा प्रभाव 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कायम होता. स्मिथनं जो वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला, त्या वेल्थ ऑफ नेशनमध्ये त्यांनी असं सांगितलं की व्यापार हा खुला असला पाहिजे, खुली अर्थव्यवस्था असली पाहिजे, सरकारनं हस्तक्षेप करता कामा नये वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी ॲडम स्मिथने या ठिकाणी सांगितल्या. आणि त्यांनी असं सांगितलं की ॲडम स्मिथ हा खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. बंदिस्त अर्थव्यवस्था जी की या 15व्या, 16व्या, 17व्या शतकामध्ये अनियंत्रित राजेशाहीमुळं
या ठिकाणी जे लोकांवर अनेक प्रकारची बंधने निर्माण झालेली होती, त्यामुळं समाजहित होत नव्हतं, लोकांची पिळवणूक होत होती. त्याला विरोध करण्यासाठी म्हणून फ्रान्समध्ये मग या 16व्या लुईच्या राजघराण्याला जनता कंटाळलेली होती. ती उलथून या ठिकाणी मग फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्यामधून मग निसर्गवाद आणि त्या निसर्गवादाच्या विचारधारेवर मग खुली अर्थव्यवस्था पुढे निर्माण झाली. प्रत्येकाला आपलं हित समजतं, हा आधार आहे. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे आधारभूत तत्व आहे समाजाच्या, आणि त्यामुळे मग प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपलं हित करून घेण्याचा प्रयत्न करत असते. अशा अनेक लोकांनी जर आपलं हित करून घेतलं तर समाजाच्या कल्याणात भर पडते. आणि म्हणून या ठिकाणी मग समाजाच्या सर्वोत्तम समृद्धीसाठी निरहस्तक्षेपाची नीती आवश्यक आहे, निरहस्तक्षेपाची अर्थव्यवस्था आवश्यक आहे. कारण व्यक्ती ही सर्व निर्बंधापासून मुक्त असली पाहिजे, ही या ठिकाणी या विचारसरणीमागील भूमिका आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण समाजाच्या कल्याणात भर टाकायचे असेल तर अनियंत्रित राजेशाही असता कामा नये, तर त्यापासून मग व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं सुख मिळत नाही. म्हणून मग सरकारी हस्तक्षेपाचं विरोध करणारी आणि निरहस्तक्षेपाचं समर्थन करणारी, व्यक्तीला सर्व निर्बंधापासून मुक्त करणारी ही अशा प्रकारची विचारसरणी आहे. आणि म्हणून खुली अर्थव्यवस्था हे आपल्याला त्याचा इतिहास किंवा ती अर्थव्यवस्था कशा पद्धतीने निर्माण झाली हे या ठिकाणी पाहता येऊ शकतं. आता यानंतर या विचारसरणीच्या प्रभावामुळे मग इंग्लंडमध्ये मजुरांना संरक्षण देण्याच्या धोरणाविरुद्ध भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली होती त्या काळामध्ये. म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या विचारसरणीच्या प्रभावामुळं इंग्लंडमध्ये मग मजुरांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. शासनाने मग कार्यवाहीत आणावयाच्या कल्याणकारी योजनाबाबत अनुत्साही धोरण निर्माण झालं या खुल्या किंवा अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या कारणामुळं. मग सरकारची किंवा श्रमिकाची पिळवणूक, मग समाजाचं कल्याण याच्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष, वेतनविषयक धोरणे ठरविणे शासनाच्या कार्यकक्षेबाहेरचं आहे. मग याचा फायदा भांडवलदार वर्गाला मिळू लागला. म्हणजे सरकारने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही, ही वेतनविषयक धोरणं ठरवणं सुद्धा शासनाच्या कार्यक्षेत्राबाहेरचं आहे. मग याचा फायदा भांडवलदार वर्गाला मिळू लागला. भांडवलदार वर्ग मग त्या माध्यमातून श्रमिकांचं शोषण या ठिकाणी करू लागली. भांडवलदाराला मग समाजाच्या कल्याणाचं कुठल्याही प्रकारचं काही देणं घेणं राहिलेलं नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी. आणि मग यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरील प्रतिक्रिया म्हणून साम्यवादी व समाजवादी विचारसरणी या ठिकाणी वाढीस लागल्या. म्हणजे अनिर्बंध अर्थव्यवस्था ज्यामध्ये मग व्यापारवादी होता, ज्यामध्ये मग पुन्हा नंतरच्या काळामध्ये निसर्गवाद, मग इंग्लंडमध्ये त्याचा प्रभाव, मग ॲडम स्मिथचं समर्थन, यामधून मग भांडवलदार वर्गाचाच अधिकाधिक फायदा होऊ लागला, श्रमिकाची पिळवणूक होऊ लागली. मग ह्या सर्व परिस्थितीमधून भांडवलशाहीला विरोध होऊन मग समाजवादी विचारसरणी वाढीस लागल्या. मग पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध या दोहोच्या दरम्यान मग जागतिक महामंदी आली आणि या तिन्ही घटनांनी या ठिकाणी अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या तत्वाला अंतिम तडाखा दिला गेला की खुली अर्थव्यवस्था किंवा अनिर्बंध अर्थव्यवस्था ही कुचकामी आहे, कामाची नाही. कारण या अर्थव्यवस्थेमुळे या ठिकाणी जागतिक मंदीतून बाहेर पडायचं असेल तर सरकारी हस्तक्षेपाचं समर्थन केनसारख्या विचारवंतांनी या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर मग अनिर्बंध अर्थव्यवस्था किंवा खुली अर्थव्यवस्था या तत्वाला तडाखा बसायला लागला असं आपल्याला म्हणता येईल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीच्या आघातापासून कसं वाचवावं याचं विवेचन केन्स या अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी केलेलं दिसतं. म्हणून केन्स यांनी शासनाचा हस्तक्षेप या ठिकाणी मान्य केला आणि शासन हस्तक्षेपानेच या ठिकाणी अनिर्बंध अर्थव्यवस्थेमुळे जे दोष निर्माण झालेले आहेत ते दोष दूर होऊ शकतात आणि मग अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मग अनिर्बंध अर्थव्यवस्था किंवा खुली अर्थव्यवस्था किंवा ज्याला ओपन इकॉनॉमी असं म्हणतो, ते ओपन इकॉनॉमीची पार्श्वभूमी, ती ओपन इकॉनॉमी म्हणजे काय, कोणत्या काळामध्ये कशा पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली होती हे आपण या ठिकाणी पाहिलं. आणि त्याच्यामधून मग त्याच्या दोषामधून जे समाजवाद किंवा साम्यवाद पुढे आला त्यामधून जे बंदिस्त अर्थव्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते ते आता क्लोज्ड इकॉनॉमी म्हणजे काय किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण पाहू. आणि यानंतर मग या दोन्ही अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्ये, तुलनात्मक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता बंदिस्त अर्थव्यवस्थेचा विचार जर केला आपण तर ज्या देशाचे जगातील इतर देशांशी
आयात निर्यात, कर्जे, गुंतवणूक यासारखे कोणतेही संबंध नसतात, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या देशाचे जगातल्या इतर कोणत्याच देशाबरोबर आयात निर्यातीसारखे व्यवहार नाहीत, कर्जे नाहीत, गुंतवणूक नाही, अशा कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत, त्या देशाला क्लोज्ड इकॉनॉमी किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे आयात निर्यातीवर असलेले निर्बंध होय, किंवा बंदिस्त अर्थव्यवस्थेला या ठिकाणी आयसोलॅशनिस्ट असं या ठिकाणी म्हटलं जातं. आयसोलॅशनिस्ट किंवा अटॉर्की असं या ठिकाणी सुद्धा त्याला संबोधलं जातं. इतिहासाचा जर विचार आपण केला या बंदिस्त अर्थव्यवस्थांच्या बाबतीत, तर सन 1600 ते 1850 मध्ये जपानची अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती. 1940 आणि 1950 मधील स्पेनची अर्थव्यवस्था बंदिस्त होती असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि आज बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या जगामध्ये एक दुर्मिळ अशा पद्धतीचं उदाहरण जर आपल्याला म्हणता येईल तर ते आहे म्हणजे उत्तर कोरिया. किम जोंग हा उत्तर कोरियाचा जो सर्वेसर्वा आहे, यांनी स्वतःच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे बंदिस्तच करून टाकलंय की काय, अशा प्रकारची स्थिती आपल्याला जागतिक स्तरावर दिसत असलेली आपल्याला दिसते या ठिकाणी. आज जगामध्ये संपूर्ण बंदिस्त असलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही, पण त्या व्यवस्थेच्या जवळ असणारी अर्थव्यवस्था म्हणजे उत्तर कोरिया आहे. कारण उत्तर कोरियाची सध्याची परिस्थिती, त्या देशाचा सर्वेसर्वा किम जोंग, त्याची धोरणं, याचा जर आपण विचार केला तर आज जगामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणून उत्तर कोरियाचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण घेता येऊ शकतं, की ज्या अर्थव्यवस्थेचा जगातल्या इतर कुठल्या अर्थव्यवस्थेशी फारसा संबंध नाही. आता ही क्लोज्ड इकॉनॉमी काय आहे ही चित्राच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. पहा, या इकॉनॉमीमध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी इम्पोर्ट नाही, नो इम्पोर्ट. त्याचबरोबर या ठिकाणी नो एक्सपोर्ट असं म्हणता येईल आपल्याला. नो एड, कुठल्याही प्रकारची मदत घेतली जात नाही. आयसोलॅनिस्ट म्हणजे या ठिकाणी एकाकी अशा प्रकारची ही अर्थव्यवस्था आपल्याला दिसते. सेल्फ रिलायंट म्हणजे स्वयंनिर्भर अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही राहते. त्याच्यानंतर त्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही भांडवली किंवा कुठल्याही प्रकारचे संबंध इतर जगाबरोबर नसतात आणि म्हणून अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला बंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. हे अशा प्रकारच्या वर्तुळाने ही अर्थव्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये कुठलूनही बाहेरून आयात निर्यात होत नाही, कर्जे येत नाहीत, गुंतवणूक येत नाही. एक प्रकारे या अर्थव्यवस्थेने या ठिकाणी बंदिस्त करून घेतलं असतं. जे काय निर्माण करायचं आहे ते आपण स्वतः आपल्या देशामध्ये निर्माण करणे, आपल्या लोकांच्या गरजा भागवणे, अशा प्रकारची ही अर्थव्यवस्था असते. क्लोज्ड इकॉनॉमी असं आपल्याला या चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आता 1991 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सुद्धा थोड्याफार प्रमाणात बंदिस्त होती असं म्हटलं गेलंय. 1991 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था थोड्याफार प्रमाणात बंदिस्त होती, कारण आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच गोष्टीमध्ये सरकारचा हस्तक्षेप होता. परवाना राज होतं, ज्याला लायसन्स राज आपण म्हणतो. सरकारी हस्तक्षेपाशिवाय, सरकारी परवान्याशिवाय या ठिकाणी वितरणाची, विनिमयाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत नव्हती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग सरकारी हस्तक्षेप, सरकारी बंधनं, सरकारी परवानग्या लागायच्या 1991 पर्यंत. पण 1991 नंतर LPG धोरणामुळे म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था खुल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या सीमा आपण इतर देशांना या ठिकाणी खुल्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी तेल ही एक बाब आहे किंवा ही जी एक गोष्ट आहे, ही एक वस्तू आहे, याशिवाय कुठलाच देश आज कार्य करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मग कुवेत सारख्या राष्ट्रामध्ये, तिकडे अरब कंट्रीजमध्ये आपल्याला तेल मिळतं, आपल्याकडून त्यांना धान्य आपण देतो, एकमेकावर ही अर्थव्यवस्था अवलंबून राहतात आणि म्हणून या गोष्टीशिवाय या ठिकाणी जगात कुठलाही देश आज कार्य करू शकत नाही. म्हणून यासाठी या गोष्टी इतर देशातून आपल्याला मागवाव्या लागतात. जर आपल्याकडे नसतील तर जपान सारख्या देशांनी, बऱ्याच देशांना या ठिकाणी सर्व प्रकारचा कच्चा माल आयात करावा लागतो, जपानसारख्या देशांना सुद्धा. आणि कच्च्या मालावर आधारित ह्या अर्थव्यवस्था आहेत. अनेक देशातून यांना कच्चा माल मागवावा लागतो आणि उत्पादन सुरू करावं लागतं. जर बंदिस्त अर्थव्यवस्था असेल तर मग
कच्चा माल बाहेरच्या देशातून मागवता येणार नाही, उत्पादन करता येणार नाही, विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बंदिस्त अर्थव्यवस्था अशी असते की जी अर्थव्यवस्था स्वावलंबी असल्याचा दावा करते. ते आयात किंवा निर्यात करत नाहीत, पण हे एक मिथ्यक आहे असं म्हटलं जातं. कारण काळा बाजार त्याद्वारे आयात वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आयात कुठल्याच प्रकारे होत नाही, परंतु ही खोटी गोष्ट आहे. कारण अशा अर्थव्यवस्थेमध्ये काळा बाजाराच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तूंची आयात होती आणि त्याची विक्री या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये केली जाते. म्हणून आयात किंवा निर्यात करत नाही हे एक मिथक आहे असं म्हटलंय. स्वावलंबी असल्याचा दावा केला जातो असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु ही अर्थव्यवस्था छुप्या मार्गाने किंवा काळ्या बाजाराद्वारे अनेक गोष्टीची आयात करते आणि आपल्या देशातल्या नागरिकांना विकत असते. म्हणून खरोखरच ही अर्थव्यवस्था बंदिस्त आहे काय, अशा प्रकारचं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतं. आता बंदिस्त अर्थव्यवस्थेचं उदाहरण देत असताना आपण दोन देशांची या ठिकाणी तुलना करूया. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया ही बंद अर्थव्यवस्था म्हणून या ठिकाणी उदयाला आलेल्या होत्या. त्या ठिकाणी जे राज्य कारभाराची पद्धती होती, राजकीय व्यवस्था जी होती ती हुकुमशाही अशा प्रकारची व्यवस्था होती आणि त्याच्यामुळं जगाबरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध त्या अर्थव्यवस्थांचा नव्हता. जसं चीनमध्ये होतं तसं सुरुवातीच्या काळामध्ये. हे दोन देश 60 वर्षापूर्वी अत्यंत गरीब होते. दक्षिण कोरियानं आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी व्यापार केला. दक्षिण कोरियानं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार केला. दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियानं फारच कमी व्यापार केला. त्यामुळं दक्षिण कोरिया आज उत्तर कोरियापेक्षा लक्षणीय श्रीमंत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. म्हणजे हे दोन देश जर आपण घेतले, या अर्थव्यवस्था 60 वर्षापूर्वी अत्यंत गरीब अशा पद्धतीच्या होत्या. मग परंतु दक्षिण कोरियानं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार केला. दक्षिण कोरियानं स्वतःवर काही बंधनं घालून घेतली नाहीत, परंतु उत्तर कोरिया यांनी फारच कमी व्यापार केला जागतिक पातळीवर. त्यामुळे उत्तर कोरिया हा गरीब राहिला आणि दक्षिण कोरिया श्रीमंत झाला. दोन देशामध्ये या ठिकाणी श्रीमंतीच्या बाबतीमध्ये लक्षणीय फरक आपल्याला दिसतो. आज उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था ही अतिशय कर्जामध्ये आहे, मागासलेली आहे, दक्षिण कोरियापेक्षा खूप मागे आहे. उत्तर कोरियाचा आजही सर्वा जो किम जोंग आहे, याला या ठिकाणी देशातल्या लोकांच्या कल्याणाची काही चिंता नाही किंवा देशातल्या लोकांच्या कल्याणाचं त्याला काहीच पडलेलं नाहीये. फक्त आपला देश सामर्थ्यशाली कसा बनेल, म्हणजे व्यापारवादाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सोनं चांदी संपत्ती मिळवून देशाला सामर्थ्यशाली बनवायचं, समर्थ बनवायचं, दुसऱ्या देशावर आक्रमण वगैरे करण्याचं धोरण त्या काळामध्ये जसं होतं त्याच पद्धतीनं उत्तर कोरियाचं धोरण या ठिकाणी आपल्याला काही वेगळं दिसत नाहीये. कारण उत्तर कोरियासारखं राष्ट्र, छोटंसं राष्ट्र, हे सुद्धा आज अमेरिकेसारख्या राष्ट्राला या ठिकाणी चिथावणी देतंय. अमेरिकेसारख्या देशाला या ठिकाणी युद्धासाठी आव्हान देत आहे. अशा प्रकारे बंदिस्त अर्थव्यवस्था चा इतिहास म्हणजे काय आणि बंदिस्त अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय असतं हे आपण या ठिकाणी पाहिलं. खुली अर्थव्यवस्था काय आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे तेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुल्या अर्थव्यवस्था या दोन्ही देशाची वैशिष्ट्ये आपण पाहू. तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी आपला होऊन जाईल. बाहेरील देशाबरोबर अनेक प्रकारचे आर्थिक अथवा व्यापारिक संबंध असतात खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये. याच्या उलट बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये बाहेरील देशाबरोबर कोणताही आर्थिक अथवा व्यापारिक संबंध या ठिकाणी नसतो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक आर्थिक घडामोडींचे या ठिकाणी किंवा जागतिकीकरणाचे परिणाम खुल्या अर्थव्यवस्थेवरती होत असतात. इकडे बंदिस्त अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर जागतिक आर्थिक घडामोडींचा किंवा जागतिकीकरणाचा कोणताही परिणाम बंदिस्त अर्थव्यवस्थेवर होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरा फरक दोघांमधला असा आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि देशांतर्गत उत्पन्न यामध्ये फरक जाणवत असतो. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वेगळं आणि देशांतर्गत उत्पन्न वेगळं असा फरक त्या ठिकाणी खुल्या अर्थव्यवस्थेत असतो. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि देशांतर्गत उत्पन्न यामध्ये फारसा फरक या बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जाणवत नाही. कारण या अर्थव्यवस्थेमध्ये देशाबाहेरून उत्पन्न मिळण्याची शक्यता फारच कमी राहते.
इथलं ह्यांचं सर्व उत्पन्न हे देशांतर्गत उत्पन्न असतं. त्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि देशांतर्गत उत्पन्न याच्यामध्ये या ठिकाणी फरक नसतो. पुढे आपल्याला पाहता येईल चौथं जे वैशिष्ट्य आहे खुल्या अर्थव्यवस्थेचं ते म्हणजे राष्ट्राच्या राजकीय किंवा सत्ताधारी धोरणांची मक्तेदारी पाहावयास मिळत नाही. या ठिकाणी खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये राजकीय किंवा सत्ताधारी धोरणांची मक्तेदारी पाहायला मिळत नाही, कारण बाजार यंत्रणेमार्फत बरेच कार्य या ठिकाणी चालतं. किंमत यंत्रणेमार्फत या ठिकाणी बरेच व्यवहार चालतात. म्हणून या ठिकाणी राष्ट्राच्या राजकीय किंवा सत्ताधारी धोरणांची मक्तेदारी किंवा त्यांचा हस्तक्षेप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. या उलट बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्राच्या राजकीय किंवा सत्ताधारी धोरणांची मक्तेदारी पाहायला मिळते. किम जोंग सारखा देश किंवा सी जिनपिंग जे आपण चीन या देशाचे सी जिनपिंग हे जे सर्वेसर्वा आहेत यांची आपल्याला मक्तेदारी या ठिकाणी पाहायला मिळते. उत्तर कोरियामध्ये किम जोंग याची मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते. ही बंदिस्त अर्थव्यवस्थेची एक प्रकारची उदाहरणं किंवा राजकीय मक्तेदारी सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी असलेली ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये उच्च दर्जा कामगार प्रशिक्षणाचं धोरण असतं, कारण त्या अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता त्याला वाढवायची असते, आर्थिक विकास जलद गतीने घडवून आणायचा असतो, अधिकाधिक उत्पादन करायचं असतं आणि म्हणून कामगारांना प्रशिक्षण दिलं, कामगारांना शिक्षण दिलं आणि कामगारांचं कौशल्य वाढवलं तर देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडून येऊ शकतो. म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये उच्च दर्जाचं कामगार प्रशिक्षणाचं धोरण या ठिकाणी आखलं जातं. या उलट बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये निम्न कामगार प्रशिक्षण धोरण, कारण या ठिकाणी कामगार प्रशिक्षण धोरणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, कारण या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी अधिकाधिक कार्यक्षमपणे काम करणे किंवा अधिकाधिक उत्पादन वाढवणे वगैरे हे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण देशांतर्गत उत्पन्नावरच या ठिकाणी भर दिला जातो. इतर देशाबरोबर कुठल्याही प्रकारची स्पर्धा या अर्थव्यवस्थेची नसते. त्यामुळं निम्न दर्जा कामगार प्रशिक्षण वर्ग या अर्थव्यवस्थेमध्ये असतो. पुढे आपल्याला पाहता येईल या ओपन इकॉनॉमीमध्ये त्याचं 6वं वैशिष्ट्य असं आहे संशोधन आणि विकास व्यवस्थापन, पायाभूत सुविधा इत्यादीवर या ठिकाणी खूप मोठा खर्च केला जातो, खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार केला जातो. संशोधनावर अधिकाधिक लक्ष दिलं जातं. संशोधन आणि विकास व्यवस्थापन अधिक महत्त्वाचं मानलं जातं. पायाभूत सुविधा यावर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये खर्च ओपन इकॉनॉमीमध्ये केला जातो, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो, कारण या अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी या सर्व गोष्टी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. परंतु याच्या उलट जर बंदिस्त अर्थव्यवस्थेचा विचार केला तर त्या ठिकाणी संशोधन आणि विकास व्यवस्थापन, पायाभूत सुविधा इत्यादीमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेपेक्षा मर्यादितच वाव असतो, कारण या देशाची स्पर्धा इतर कुठल्याही देशाबरोबर नसते. आर्थिक दृष्टिकोनातून वस्तू व्यापार विनिमय या बाबतीत या ठिकाणी स्पर्धा दिसत नाही, कारण ही अर्थव्यवस्था बंदिस्त असते. आयात निर्यातीचं धोरण या ठिकाणी नसतं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी संशोधन विकास व्यवस्थापन पायाभूत सुविधा इत्यादीच्या बाबतीमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेपेक्षा बंदिस्त अर्थव्यवस्थेत मर्यादित वाव असतो असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं 7वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल कार्यक्षम स्पर्धात्मक बाजार अर्थव्यवस्था असते खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये व जागतिकीकरणाच्या संधीमधून अनेक फायदे या खुल्या अर्थव्यवस्थेला मिळू शकतात. पण याच्या उलट जर आपण विचार केला बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव असतो, त्यामुळे जागतिकीकरणाच्या संधीपासून ही बंदिस्त अर्थव्यवस्था बाजूला राहते. स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव असल्यामुळं जागतिकीकरणापासून जे मिळणारे फायदे आहेत ती कुठल्याही प्रकारचे फायदे या बंदिस्त अर्थव्यवस्थेला मिळत नाहीत. याच्या उलट खुल्या अर्थव्यवस्थेला मात्र अशा प्रकारची सर्व फायदे या ठिकाणी मिळतात असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं आणखीन एक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल खुल्या अर्थव्यवस्थेचं. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिशय काळजीपूर्वक वापर करायची गरज पडत नाही, कारण त्यांना कच्चा माल बाहेरून आयात करता येऊ शकतो. खुली अर्थव्यवस्था जी आहे या खुल्या अर्थव्यवस्थेला आपल्या स्वतःच्या देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीचा काळजीपूर्वक वापर करायची फारशी गरज पडत नाही, कारण ही अर्थव्यवस्था आपल्या देशासाठी किंवा उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आयात करू शकते. परंतु जी अर्थव्यवस्था बंदिस्त असते या बंदिस्त अर्थव्यवस्थेला मात्र साधनसंपत्तीचा नैसर्गिक साधनसंपत्तीचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा लागतो, कारण औद्योगिक धोरण ठरवताना या सर्व गोष्टीला महत्त्व देणं भाग पडतं, कारण इतर देशामधून किंवा बाहेरून कच्चा माल या ठिकाणी मागवता येत नाही, कारण अर्थव्यवस्था बंदीच असल्या कारणामुळं. म्हणून औद्योगिक धोरण ठरवताना नैसर्गिक साधनसामुग्रीचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं
ह्या बंदिस्त अर्थव्यवस्थेला भाग पडतं असं आपल्याला म्हणता येईल. पुढे आपल्याला म्हणता येईल खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विचार केला तर आयात उदारीकरण व विदेशी भांडवलाला मुक्त प्रवेश या ठिकाणी असतो. म्हणजे आयातीचं उदारीकरण म्हणजे आयात करायला कुठल्याही प्रकारचे बंधन नसतात. तसेच विदेशी भांडवल, परकीय किंवा विदेशी भांडवल याला मुक्त प्रवेश या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये असतो. पण बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये आयातीवर निर्बंध असतात आणि आयात पर्यायीकरण व विदेशी भांडवलावर या ठिकाणी नियंत्रण घातलं जातं. म्हणजे कमीत कमी आयात ठेवायची, आयातीवर बंधनं घालायची. मग त्याच्यासाठी मग आयात पर्यायीकरणाचा मार्ग वापरला जातो. म्हणजे जे दुसऱ्या देशामधून आपल्याला मागवावं लागणार ते जर आपण आपल्याच देशामध्ये तयार केलं, म्हणजे त्या आयातीला जर पर्याय आपल्या देशामध्ये आपण निर्माण केला तर आयात करायची गरज फारशी पडणार नाही. म्हणून विदेशी भांडवलावरही त्या ठिकाणी नियंत्रण या बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये असतं असं आपल्याला म्हणता येईल. पण खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये मात्र आयात उदारीकरण व विदेशी भांडवलाला मुक्त प्रवेश असतो. याच्यानंतर आपल्याला खुल्या अर्थव्यवस्था आणि बंदिस्त अर्थव्यवस्थेमधला आणखीन एक फरक लक्षात घेता येईल, तो म्हणजे उदारमतवादी विनिमय व्यवस्था आणि परिवर्तनीयता या ठिकाणी असते. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये विनिमय व्यवस्था जी असते, पैशाची देवाणघेवाण किंवा चलनाची देवाणघेवाण किंवा चलन परिवर्तनीयता या ज्या गोष्टी या ठिकाणी असतात त्याच्या बाबतीत उदार धोरण या ठिकाणी दिसतं. पण बंदिस्त अर्थव्यवस्था जर विचार केला तर नियंत्रित आणि निश्चित अशा प्रकारची विनिमय व्यवस्था असते, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आणि म्हणून मग या अर्थव्यवस्थेचा व्यापार होऊ शकत नाही, होत नाही. परंतु खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये मात्र आयात निर्यातीचं उदारीकरण असल्यामुळं, विदेशी भांडवलाला मुक्त प्रवेश असल्यामुळं या ठिकाणी विनिमय व्यवस्था ही अतिशय उदारमतवादी आणि परिवर्तनीय अशाच पद्धतीची असावी लागते, तरच मग व्यवहार होऊ शकतात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू शकतो. परंतु बंदिस्त अर्थव्यवस्थेला याची गरज वाटत नाही. ते नियंत्रित आणि निश्चित अशा प्रकारची विनिमय व्यवस्था त्या देशामध्ये असते, कारण त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार या ठिकाणी नसतो. आणखीन पुढे जाऊन आपल्याला आता शेवटचा फरक असा पाहता येईल की प्रगत तंत्रज्ञानाचा हस्तांतरण आणि विकसित पायाभूत सुविधा खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये असतात. कारण खुली अर्थव्यवस्था ही अनेक देशांमधून तंत्रज्ञान आयात करत असते किंवा अनेक देशांना तंत्रज्ञान निर्यात पण करत असते आणि म्हणून मग तंत्रज्ञानाचं हस्तांतरण या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतं. विकसित अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती या ठिकाणी करावी लागते, अधिकाधिक विकास घडवून आणायचा असेल तर. परंतु या क्लोज्ड इकॉनॉमीमध्ये मात्र रूपांतरित तंत्रज्ञानाचं हस्तांतरण आणि पायाभूत सुविधा असते. प्रगत तंत्रज्ञान नाही तर इथं रूपांतरित अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे आणि पायाभूत सुविधांचा विचार केला तर मर्यादित अशा प्रकारच्या या पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थामध्ये आपल्याला दिसून येतात. इथं विकसित पायाभूत सुविधा आहेत आणि इथं मर्यादित अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत, कारण यांना या ठिकाणी फारशी प्रगती करावी किंवा इतरांबरोबर स्पर्धा करावी, जलद आर्थिक विकास घडवून आणावा अशा प्रकारची भूमिका दिसत नाही आणि या अर्थव्यवस्थांनी स्वतःला या ठिकाणी बंदिस्त करून घेतलं असतं. म्हणून बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था, ओपन इकॉनॉमी आणि क्लोज्ड इकॉनॉमी या दोन्ही अर्थव्यवस्थाचं स्वरूप काय आहे, त्याचा इतिहास आपण पाहिला आणि या दोन्ही अर्थव्यवस्थाची वैशिष्ट्ये पाहून या ठिकाणी आपण दोन्हीमधला फरक या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून परत एकदा मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला जर या ठिकाणी हे व्हिडिओ किंवा हे लेक्चर आवडत असतील तर माझ्या चॅनलला या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे अनेक प्रकारचे अर्थशास्त्रावरील वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे लेक्चर्स, वेगवेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला ऐकायला, पाहायला आणि समजून घ्यायला मिळतील. आणि म्हणून जर तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओ आणि हा लेक्चर आवडत असेल तर कृपया आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, इतर मित्रांनाही या ठिकाणी ते शेअर करावं. एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. परत एकदा आपले धन्यवाद.